संजय राऊत यांनी अर्थ खात्यावरनं केलेल्या विधानाच्या नंतर एक वाद निर्माण झालाय। अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांभाळावं असं एक मोठं विधान राऊतांनी केलं। सध्या राज्यामध्ये अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता नसल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांच्या या विधानाच्या नंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राऊतांवर टीका केली आहे, तर भाजपचे नेते नवनाथ बन यांनी देखील राऊतांवर निशाणा साधलेला आहे। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी आताचं राजकारण पाहतोय। राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय का? नवरा राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे। कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून। कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते। सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील, बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? संजय राऊतांनी सांगायची गरज नाही की शहाणपणाचं लक्षण काय आहे आणि मूर्खपणाचं लक्षण काय। संजय राऊत हे स्वतः मूर्खांचे सरदार आहेत, मूर्खपणा रोज करत असतात। देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहेत की अर्थ खातं कोणाकडे ठेवायचं, आणखी कुठलं खातं कोणाकडे ठेवायचं याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो, तो संजय राऊतांचा नसतो। संजय राऊतांना याच्यामध्ये लोडबूड करण्याचा काहीही अधिकार नाही। महाराष्ट्राचं अर्थ खातं सांभाळायला सुनेत्रा वहिनी ह्या सक्षम आहेत। जर तुम्हाला सुनेत्रा वहिनींच्या कार्यकर्तृत्वावर शंका येत असेल तर अर्थातच तुम्ही जिजाऊ सावित्रीच्या महाराष्ट्रावर शंका घेताय।